दर्शक हो नमस्कार. मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. आकाशमंडळातील ग्रहांची चाल आणि त्यांचे होणारे राशी परिवर्तन मानवी जीवनावरती खोल परिणाम करतात हे मी तुम्हाला मागेही सांगितलंय आणि पटवूनही दिले. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास येणारा जुलै महिना हा अत्यंत वादळी आणि मोठ्या घडामोडींचा आणि विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. या एकाच महिन्यामध्ये अनेक मोठे ग्रह आपली स्थिती बदलत आहे, ज्याचा थेट प्रभाव आपल्या आर्थिक, कौटुंबिक आणि मानसिक स्थितीवरती पडणार आहे. यामध्ये प्रामुख्याने विभागून आलेली अमावस्या, रवीचा कर्क राशीतला प्रवेश आणि बृहस्पतीचा म्हणजे गुरुचा होणारा अस्त आणि न्यायदेवता शनी महाराजांची सुरू होणारी वक्री चाल या चार प्रमुख खगोलीय घटनांचा समावेश आहे. तर हा कालखंड कधी सुरू होणार आहे, त्याचे काय परिणाम होणार आहेत आणि त्या बाबतीत आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे याचं सविस्तर विवेचन या व्हिडिओमध्ये मी करतोय. हे सर्व पाहण्याआधी आपल्याला आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. यावर्षी या जुलै महिन्यामध्ये 13 आणि 14 जुलै ही या महाबदलांची सुरुवात अमावस्येने होते. 13 जुलैला संध्याकाळी 6:50 अमावस्या तिथी ही सुरू होणार आहे. तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 जुलै रोजी रात्री साधारणपणे 8 वाजेपर्यंत ही अमावस्या असणार आहे. अर्थातच ही विभागून आलेली अमावस्या आहे. चंद्र आपल्या मनाचा आणि भावनांचा कारक आहे आणि अमावस्येच्या काळामध्ये चंद्राचं बळ पूर्णपणे क्षीण होतं. त्यामुळे 13 जुलैची रात्र आणि 14 जुलैचा संपूर्ण दिवस लोकांमध्ये मानसिक अस्वस्थता, चिडचिड किंवा विनाकारण नैराश्याची भावना वाढू शकते. या 2 दिवसामध्ये मन विचलित झाल्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे या काळामध्ये कोणतेही मोठे कौटुंबिक किंवा आर्थिक निर्णय घेणे टाळा. 2-3 दिवस थांबा आणि मग घ्या पाहिजेत. पुढचा विषय आहे की रवीचा कर्क राशीमध्ये प्रवेश आणि गुरु असतं म्हणजे 17 जुलै ते 13 ऑगस्ट. आता ही एक महत्त्वपूर्ण घटना आहे की याच दिवशी म्हणजे 17 जुलै रोजी सूर्यदेव मिथुन राशीतून निघून कर्क राशीत प्रवेश करतील आणि सूर्य एका राशीत साधारणपणे 1 महिना राहतो. त्यामुळे 17 जुलै ते 16 ऑगस्ट या काळामध्ये जो सूर्य आहे ती कर्क संक्रांत राहील. परंतु कर्क राशीत प्रवेश करताच त्याच्या अतिशय जवळ गेल्यामुळं जे गुरु आहे म्हणजे गुरुग्रह हा 17 जुलै रोजी अस्तंगत म्हणजे मावळणार आहे. गुरुचा हा अस्तकाळ साधारणपणे 1 महिना म्हणजे 13 ऑगस्टपर्यंत असेल. 13 ऑगस्ट रोजी पूर्व दिशेला गुरुचा पुन्हा उदय होईल आणि शास्त्रानुसार हा गुरु भाग्य, विवाह, ज्ञान, समृद्धीचा मुख्य कारक मानला जातो. त्यामुळे 17 जुलै ते 13 ऑगस्ट या गुरु अस्ताच्या काळामध्ये विवाह, मुंज, ग्रहप्रवेश किंवा कोणतीही मोठी शुभकार्य ही पूर्णपणे वर्ज्य मानली जातात. या काळामध्ये लोकांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि नशिबाची साथ मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. तिसरी आणि महत्त्वाची घटना म्हणजे शनी महाराजांची वक्री चाल. अर्थात जुलै महिन्यातली सर्वात मोठी आणि दीर्घकालीन प्रभाव टाकणारी घटना 26 जुलै रोजी घडणार आहे. या दिवशी न्यायदेवता आणि कर्माचं फळ देणारे शनिदेव कुंभ राशीत वक्री चालणार आहे. शनीची ही वक्री चाळ अत्यंत मोठी असून ती 26 जुलै ते थेट 1 डिसेंबरपर्यंत म्हणजे साधारणपणे 128 दिवस चालणार आहे. ज्योतिषीय नियमानुसार वक्री शनी हा अधिक बलवान, कडक आणि म्हणजे महत्त्वाची कामं करणारा ठरतो. हा काळ आपल्या पूर्वकर्मांचा हिशोब घेणारा असतो. जे लोक प्रामाणिकपणाने कष्ट करत आहेत आणि प्रामाणिकपणा त्यांच्यामध्ये आहे त्यांच्यासाठी मात्र हा शनी महाराज उत्तम फळ देणारे ठरतील. परंतु जे आळस शोधतात, शॉर्टकट शोधतात, इतरांना त्रास देऊन पैसे कमवतात त्यांच्यासाठी मात्र शनी महाराज हे कर्मफलदाता ठरणार आहेत आणि त्यांना 1 डिसेंबरपर्यंत पावलोपावली मोठ्या संकटांना आणि कायदेशीर अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. या सर्व ग्रहांच्या एकत्रित प्रभावामुळे वृषभ, कन्या, वृश्चिक आणि मीन, बघा वृषभ, कन्या, वृश्चिक आणि मीन या 4 राशीच्या लोकांना कष्टाचं योग्य फळ मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र मेष, मिथुन, तुळ आणि धनु या राशींच्या लोकांवर थोडा कामाचा ताण वाढणार आहे आणि आरोग्यासाठी खर्च करावा लागणार आहे. सर्वात जास्त सावधगिरी बाळगायची आहे ती म्हणजे कर्क, मकर आणि कुंभ या राशींनी. कारण सूर्य कर्क राशीत येत आहे, शनी कुंभेत वक्री होत आहे आणि मकर आणि कुंभ राशींवर शनीचा म्हणजे मकरवरती तर 7.5 नाही पण कुंभ राशीवर शनीच्या 7.5चा प्रभाव आहे. या राशीच्या लोकांनी 1 डिसेंबरपर्यंत नोकरी, व्यवसाय आणि आरोग्याबाबत प्रचंड काळजी घ्यायची आहे. अर्थात नकारात्मकता टाळायचं असेल तर 17 जुलै
जुलै ते 13 ऑगस्ट या काळामध्ये नवीन गुंतवणूक व्यवसाय पूर्णपणे टाळावेत. तसेच शनी वक्रीच्या काळात म्हणजे नोव्हेंबर अखेरपर्यंत कोणाशी विनाकारण वाद घालू नयेत. विशेषतः कनिष्ठ कर्मचारी, मजूर आणि गरिबांचा अपमान करू नये. ग्रहांचं दोषाचं निवारण करण्यासाठी काही सोपे उपाय आवर्जून करावे. 13 आणि 14 जुलै रोजी, अर्थात घर आपल्याला स्वच्छ ठेवायचं ते रोजच ठेवायचं आहे, पण 13 आणि 14 जुलै रोजी घर स्वच्छ ठेवून संध्याकाळी घराच्या दरवाजाबाहेर तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा, जसं आपण देवतांना लावतो त्या पद्धतीने. संपूर्ण दिवसामध्ये तुम्हाला तांदूळाच्या खिरीचं दान करता आलं, तांदूळाची खीर, तर जरूर द्या, दान करा. तर गुरु अस्तासाठी 17 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान रोज कपाळावरती हळद आणि केशर ओलं करून त्याचा टिळा लावा आणि जमलं तर विष्णू सहस्त्रनाम रोज ऐका किंवा त्याचा पाठ करा. शनी वक्री जो आहे 26 जुलै ते 1 डिसेंबर या दरम्यान दर शनिवारी शनी महाराजांच्या किंवा मारुतीच्या मंदिरात जाऊन काळे तीळ तेल अर्पण करा, हनुमान चालीसा म्हणा आणि गरजू लोकांना अन्न आणि कपड्यांचं दान करा. थोडक्यात काय तर ग्रहांचे बदल आपल्याला घाबरवण्यासाठी नसून येणाऱ्या योग्य काळाचं योग्य नियोजन करण्यासाठी सावध करत असतात. जर आपलं कर्म शुद्ध असेल आणि आपण संयम बाळगला तर कोणताही ग्रह आपल्याला त्रास देऊ शकत नाही, कारण जे पेराल तेच उगवेल. आणि म्हणून हा काळ सर्वांना सुख समृद्धीचा जाओ ही मी साईचरणी प्रार्थना करतो. आणि हा कार्यक्रम आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचं तुम्हाला ओम साईराम, जय साईराम.